संपूर्ण जगात देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्त राये मला पामरा तारणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नामामध्ये आपणास अभिवादन. आपण यावेळेस मत्ते कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनाकडे आपलं लक्ष देऊया. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तेव्हा त्याने लोक समुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, ऐका व समजून घ्या. प्रभू येशू ख्रिस्त आजही लोकांना हीच विनंती करत आहे की तुम्ही ऐका आणि समजून घ्या. बऱ्याचदा व्यवस्थित न ऐकल्यामुळे आज समस्या चालू आहेत, प्रॉब्लेम चालू आहेत आणि लोकांना समजत नाही देवाची परिपूर्ण इच्छा काय आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःहून म्हणत आहे, तुम्ही व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला समजेल. मी ह्या जगामध्ये जो माझ्या येण्याचा उद्देश आहे तो तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या जगामध्ये मी कुठली रीतिरिवाज, कुठला धर्म किंवा कुठली जातपात हे करण्यासाठी ह्या जगात मी आलेलो नाही. माझा या जगात येण्याचा एक स्पष्ट उद्देश आहे आणि तो उद्देश म्हणजे मनुष्य पापामध्ये मेलेला आहे. मनुष्य पापामध्ये आपलं जीवन जगत आहे आणि ह्या पापामुळं मनुष्य नरकात जाणार आहे आणि त्या नरकापासून वाचवण्यासाठी मी ह्या जगामध्ये आलेलो आहे. होय, मनुष्याला नरकापासून सोडवण्यासाठी पापाचा परिणाम जो सदा सर्व काळचा नाश आहे त्या नाशातून वाचवण्यासाठी मी ह्या जगात आलो. मी ह्या जगात 2000 वर्षापूर्वी आलो आणि क्रूस खांबावरती मी आपलं रक्त सांडलं, मी आपला देह मोडला केवळ मनुष्याला वाचवण्यासाठी. मनुष्य हा पापामुळे देवापासून दूर गेलेला आहे. त्याला पुन्हा एक वार देवाजवळ आणण्यासाठी मी ह्या जगात आलेलो आहे. मी यासाठी या जगातमध्ये आलेलो आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेला आहे, त्याला शोधावं आणि त्यांना देवाजवळ घेऊन जावं हे माझं काम आहे आणि त्यासाठी मी या जगात आलेलो आहे. जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल तर मी पूर्णपणे खात्री देतो तो सार्वकालिक जीवनात जाईल. माझं हे काम आहे. माझं काम समजून घ्या. माझ्या वचनांकडे लक्ष द्या. तुम्ही ऐका आणि तुम्हाला समजेल आणि ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्हाला स्वर्ग मिळेल.